आज तुमच्यासाठी घेऊन आलोय भाग 3 चं लेक्चर। आतापर्यंत आपण भाग 1, 2 जो काही प्रश्नाचा सराव होता TCS IBPS वर आधारित त्या प्रश्नांचा सराव आपण करून घेतला। तर ही जी काही PYQ सिरीज आहे तर ही PYQ सिरीज आपल्याला कंटिन्यूअस ठेवायची आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं प्रवीण कळ क्लासेस या YouTube चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आता इथून पुढे जी काही आपली PYQ सिरीज आहे मराठी व्याकरणाची ती अतिशय सोप्या पद्धतीने या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे। तुम्हा सर्वांना मी नेहमी सूचना देतोय की फक्त आपली जी काही बॅच आहे परिपूर्ण अपडेट बॅच, ती परिपूर्ण अपडेटेड बॅच फक्त तुम्हाला 499 मध्ये उपलब्ध आहे आपल्या ऍप वरती। कोणत्या? प्रवीण कळ क्लासेस या ऍप वरती। बॅचचा कालावधी 6 महिने मित्रांनो। ही संधी अजिबात घालवू नका, सुवर्ण संधी आहे आणि स्पेशल महावितरणासाठी ही आपण सिरीज सुरू केलेली आहे। ओके, मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन होते म्हणून ही बॅच मला इथं तयार करावी लागली। बघा, आता पहिला प्रश्न आहे जलसंपदा विभागाला विचारलेला प्रश्न आहे। जागृत या शब्दासह कोणता समानार्थी शब्द आहे? जागृत साठी तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेला आहे। तर जागृत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जागृत म्हणजे काय रे मित्रांनो? तर जागृत म्हणजे सजग। सजग म्हणजे काय? तर सजग म्हणजे सर्वांना माहिती आहे सावध, बरोबर। त्याचे समानार्थी शब्द पुढे त्याचं चौघ पर्यायांचं चित्र स्वरूपामध्ये विश्लेषण मी करून दिलंय आणि अशाच पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला तर क्लिअर होणार आहे। कुठे? तर आपल्या बॅच मध्ये। तर त्याच्यानंतर पहिला पर्याय होता सहायक। सहायक म्हणजे काही जागृती येत नव्हतं, कारण की सहायक म्हणजे काय होतं? तर सहायक म्हणजे बाण, तीर, बरोबर ना, म्हणजे धनुष्यबाण ज्याला म्हणतो ना आपण त्याला सहायक म्हणतात। सोंग सर्वांना माहिती आहे, सोंग म्हणजे काय? निमित्त, ढोंग, बहाणा, त्याचंही सुद्धा विश्लेषण मी पुढे केलेलं आहे। उत्साहित, बरोबर। या प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण मी पुढे चित्र स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे। बघा, आता इकडे जर आपण या प्रश्नाचं म्हणजे आता पुढच्या परीक्षेला जर अजून वेगळ्या प्रकारची प्रश्न विचारले गेले तर कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात? तर आता बघा, इकडे आहे बाण, बरोबर। तर बाणाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तीर। म्हणजे आता तुम्ही समानार्थी शब्द जेव्हा वाचतात तर समानार्थी शब्द वाचत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची केव्हा आहे, कारण की जेव्हा आपल्याला दोन भागांमध्ये विभागणी करायची की तीर म्हटल्यानंतर हे आपल्याला सहज अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा लहानपणापासून बऱ्याचदा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, बरोबर ना। म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर तीर अगदी सर्वांना माहिती आहे। विशिक हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे। क्षर हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे। सायस, सायस नाहीये ते सहायक आहे, तर हा शब्द सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे। जे शब्द आपल्याला जेव्हा अभ्यास करताना जी शब्द नवीन वाटतात त्या शब्दांना एकीकडे काढा आणि दुसऱ्या भागामध्ये अजून एक गट तुम्ही तयार करू शकतात किंवा अशा प्रकारची नोट्स आपल्याला तुम्हाला आपल्या ऍप मध्ये या शब्दसंग्रहाची नोट्स लवकरच उपलब्ध होणार आहे की तुम्हाला अवघड वाटणारी शब्द आणि तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द अशा दोन पद्धतीने याची विभागणी आपण करणार आहोत। त्याच्यानंतर सजग म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं की सजग म्हणजे सावध, सावधान, जागा। त्याच्यानंतर जागरूक, जागा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची जागा येते आणि जागा म्हणजे काय? जागरूकता, बरोबर ना। अशा पद्धतीचा एक अर्थ प्रकट होतो आणि जागृत, सतर्क आणि तत्पर अशा पद्धतीने अजून एक शब्द यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। तो म्हणजे कोणता? तर सर्वांनी ऐकलेला आहे तो शब्द की दक्ष, बरोबर। या शब्दाचा सुद्धा समावेश तुम्ही इथं करू शकतात। पलीकडे तुम्हाला दिसत असेल सावधान, बरोबर। आपण जेव्हा रस्त्याने जात असतो तेव्हा रस्त्याने अशा प्रकारची बोर्ड आपल्याला दिसत असतात, बरोबर ना। म्हणजे सावधान पुढे गाव आहे, सावधान पुढे पूल आहे, सावधान पुढे गतिरोधक आहे, म्हणजे अशा प्रकारची बोर्ड आपल्याला लावलेली दिसत असतात मित्रांनो। मग त्या सावध या शब्दाचा अर्थ काय होतो? तो सावध या शब्दाचा अर्थ सजग होतो आणि सजगला अजून समानार्थी शब्द कोणकोणती आहेत तुमच्या समोर मी मांडलेली आहेत, बरोबर। सर्वांना ते परिचित आहे, सर्वांनी अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती अभ्यासलेली आहेत। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा उत्साहित। आता आपला सर्वात जास्तीत जास्त भर कशावरती असणार आहे? तर व्याकरण आणि शब्दसंग्रहावरती असणार आहे। ज्या पद्धतीने TCS IBPS चा पॅटर्न ठरलेला आहे त्याच पद्धतीने आपली बॅच परिपूर्ण तयार केलेली आहे आपण। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा की उत्साहित। इकडे तुम्हाला खेळाडू दिसत असतील, त्या खेळाडूंकडे बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणातला उत्साह भरलेला आहे। तर इकडे जर आपण बघितलं तर उत्साह म्हणजे काय रे मित्रांनो? किंवा उत्साहित म्हणजे काय? तो उभारी। त्याच्यानंतर उरक, जोम, जोर, जोश, हुरूप। आता उरक म्हटल्यानंतर काही विद्यार्थ्यांसाठी हा शब्द नवीन असणार आहे, बरोबर। मग जो नवीन असतोय त्याला बाजूलाच काढा ना, म्हणजे अभ्यास करण्यासाठी टिकच्या माध्यमातून अभ्यास करा, वेळ वाचवा, लवकर लक्षात राहणारे, लवकर पास होता येणारे, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही मार्गस्थ झालात ना 100% यश। आता हे जे काही महावितरणच्या जागा आल्यात तर 100 महावितरणसाठीच ही मराठी उपलब्ध आहे किंवा ही मराठी उपयुक्त आहे असं नाही। प्रत्येक परीक्षेसाठी मराठी तुम्हाला हेच असणार आहे
अशाच पद्धतीचा पॅटर्न असणार आहे, वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न नसणार आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे बघा आता सोंग, पलीकडे एक पोरग आहे. आता आपण जेव्हा लहान असताना जेव्हा आपण नुसतं रडण्याचं सोंग करायचो, रडण्याचं ढोंग करायचो, रडण्याचा बहाणा करायचो, तर आई साहेब आपल्याला नेहमी सांगायचे की बाबा रडण्याचं सोंग करू नको रे, रडण्याचा बहाणा करू नको, बरोबर ना, नाटक नको करू, निमित्त नको करू, बरोबर ना. म्हणजे संपूर्ण शब्द सोंगला काय आहे, समानार्थी आहे की ढोंग असेल, बहाणा असेल, नाटक असेल, निमित्त, बतावणी, मिश हा शब्द काही विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण होतं. म्हणजे मी काय करतो की जो प्रश्न घेतला त्या चौघ पर्यायांचं परिपूर्ण पर्यायांचं विश्लेषण मी देत असतो, म्हणजे जेणेकरून परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझं लेक्चर हे कन्सेप्च्युअल असतं, माझा सर्वात जास्त बरा कन्सेप्टवरती असतो. लक्षात असू द्या. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना बरोबर, पुन्हा त्या टॉपिक कडे पण जायची गरज नाही आणि पुन्हा अभ्यासाची पण गरज नाही. लक्षात असू द्या. चला जाऊया पुढं. आता हे झाल्यानंतर पुढे बघा की पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. बरोबर, योग्य पर्यायाची निवड करा. वामनरावांची आता अनान्न दशा झाली आहे, पण एकेकाळी या टिंब 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 अशा पद्धतीने आपल्याला काय आता प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय होता घरावर तुळशीपत्र ठेवले होते. कारण मित्रांनो आता तुळशीपत्र ठेवणे म्हणजे काय, आता याचा अर्थ किंवा या सर्व गोष्टी क्लिअर होणं म्हणजे महत्वाचं आहे. तुळशीपत्र ठेवणे या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. कन्सेप्ट ज्या दिवशी क्लिअर झाल्या त्या दिवशी तुमचा रिझल्ट आहे. तुळशीपत्र ठेवणे म्हणजे याचा अर्थ होतो त्याग करणे. आता काही कार्यकर्ते असे असतील, काही पोरं असे असतील, शब्दाचा अर्थ लावतील ना रे, तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरावरती तुळशीपत्र ठेवलं असेल असं नाही. तुळशीपत्र ठेवणे म्हणजे याचा अर्थ होतो त्याग करणे. यावरती प्रश्न विचारलेला एमपीएससीने मागे. आता प्रश्न काय विचारलेला होता, प्रश्न विचारलेला होता वाक्प्रचाराची व्याख्या. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता एका वर्षी म्हणीची व्याख्या, की शब्दशः जो काही अर्थ असतो तो दशाच्या तसा अर्थ न घेता त्याच्याशी निगडीत दुसरा अर्थ प्रकट केला जातो ना, म्हणून त्याला म्हटलं जातं वाक्प्रचार आणि म्हणी. मग तुळशीपत्र ठेवणे हा वाक्प्रचार, याचा अर्थ आहे त्याग करणे. म्हणून पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही की वामनरावांची आता अनान्न दशा झाली आहे, म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनान्न दशा होणे म्हणजे काय, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होणे. म्हणून ते पहिला पर्याय तर तिथे येऊ शकत नाही. दुसरा पर्याय बघा, आता घराला अग्निदिव्य करावे लागले होते. आता अग्निदिव्य करणे म्हणजे काय, हा एक मोठा प्रश्न, बरोबर ना. म्हणजे अग्निदिव्य करणे, आता हा दुसरा जो काही वाक्प्रचार आहे बघा, अग्निदिव्य करणे, याचा अर्थ काय होतो, कठीण कसोटीतून पार पडणे असा त्याचा अर्थ होतो. कठीण प्रसंगातून, कठीण कसोटीतून पार पडणे अशा पद्धतीने याचा अर्थ प्रकट होत असतो. अशा सोप्या शब्दामध्ये हा सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. आणि मी लाईव्ह सेशन घेणार आहे. जे विद्यार्थी बॅच परचेस करतील, जे विद्यार्थी बॅच खरेदी करतील, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सेशन असणार आहे. ते अशा प्रकारच्या प्रश्नांचे, म्हणजे तुम्ही व्याकरण वाचले, यातनं कन्सेप्ट क्लिअर केला, विषय संपला, तुम्हाला पैकीच्या पैकी मराठीमध्ये मार्क घ्यायला कोणीही थांबवू शकत नाही. बरोबर आहे. फक्त फीज 500 रुपये आहे. 500 रुपयामध्ये इतक्या मोठ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. आता घराने अटके पार झेंडा लावला होता. आता बघा, अटके पार झेंडा लावणे म्हणजे काय रे मित्रांनो, या वाक्प्रचाराचा पण अर्थ असेल ना, अटके पार झेंडा लावणे, याचा अर्थ काय होतो, तो अटके पार झेंडा लावणे म्हणजे काय, की एखादी अशक्य प्राय गोष्ट करणे. बरोबर ना, अशक्य प्राय गोष्ट करणे, अशक्य प्राय गोष्ट करणे हा जो काही तिसरा पर्याय होता, तर हा तिसरा पर्याय अशा पद्धतीने होता की अशक्य प्राय गोष्ट करणे. मग आता पर्याय क्रमांक 2 ही येऊ शकत नव्हता. कठीण परिस्थितीतून काही वामनराव पुढे गेलेले नाही. बरोबर, जर कठीण परिस्थितीतून पुढे गेले असते तर अनान्न दशा झाली नसती. बरोबर ना, प्रत्येक गोष्टीची जाणीव राहिली असती. त्याच्यामुळं इकडं पर्याय क्रमांक 2 तर काही येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 3 ही येऊ शकत नव्हता. अटके पार झेंडा त्यांनी काही लावलेला नाहीये. बरोबर, जर लावला असता तर ही अवस्था आली नसती. मग आता पर्याय क्रमांक 4 काय आहे, घरात अत्तराचे दिवे लावले होते. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. का, कारण की अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय, तर अशा पद्धतीने अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, तर या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मित्रांनो, अत्तराचे दिवे लावणे म्हटल्यानंतर बेसुमार उधळपट्टी करणे,
बेसुमार उधळ पट्टी करणे असा त्याचा अर्थ प्रकट होतो. उधळपट्टी करणे असा त्याचा अर्थ प्रकट होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नासाठी अनुरूप समर्पक असा तो पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्याच्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. बघा खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे. बघा आता प्रश्न विचारलेला आहे संयुक्त वाक्यांवरती. आता संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर पाहिजे. मी आता प्रश्न कमी घेतो पण कन्सेप्च्युअल घेतो जेणेकरून या सर्वच्या सर्व संकल्पना तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्लिअर व्हाव्यात. आता बघा संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर संयुक्त वाक्याची जी काही जोडणी असते बरोबर संयुक्त वाक्याची जोडणी अशा पद्धतीने असते. काही प्रधानत्व बोधक मध्ये आलेले प्रकार आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे गौणत्व बोधक मध्ये आलेले प्रकार. प्रधानत्व बोधक मध्ये आलेले जे काही प्रकार आहे त्यामध्ये 4 प्रकारांची विभागणी होत असते. सर्वात पहिला प्रकार समुच्चय बोधक, दुसरा विकल्प बोधक, पहिला समुच्चय बोधक विकल्प बोधक, तिसरा जो येतो तो म्हणजे परिणाम बोधक आणि त्याच्यानंतर इकडे लिहितो मी थोडं खाली परिणाम बोधक आणि चौथा येतो तो म्हणजे न्यूनत्व बोधक. अशा या 4 प्रकारांमध्ये येणारे जे काही प्रत्येक अव्यय आहे त्याचा समावेश कुठे होत असतो तर संयुक्त वाक्यामध्ये होत असतो. समुच्चय बोधक मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे समुच्चय बोधक मध्ये येणारे अव्यय कोणकोणती आहे आणि व शिवाय बरोबर ना. आता इकडे मला लिहायला जागा कमी आहे. आणि व शिवाय आणखी आणिक अन न अशा प्रकारची अव्यय जिथं आलेली असतात ती समुच्चय बोधक असतात. विकल्प बोधक मध्ये ही 2च महत्वाची असतात. इतर सुद्धा येतात किंवा अथवा बरोबर. याच्या व्यतिरिक्त वा येतो त्याच्यानंतर अगर सुद्धा येतं असतो. अशा प्रकारच्या अव्ययांचा समावेश विकल्प मध्ये होत असतो. त्यानंतर परिणाम बोधक मध्ये आलेली जी काही अव्यय असतात ती परिणाम बोधक मध्ये आलेली म्हणून त्याच्यानंतर यास्तव त्याच्यानंतर सबब बरोबर सबब तस्मात त्यामुळे अतएव अशा प्रकारच्या अव्ययांचा समावेश कुठे होत असतो तर परिणाम बोधक मध्ये होत असतो. त्याच्यानंतर न्यूनत्व म्हणजे काय मित्रांनो कमीपणा. न्यूनत्व बोधक मध्ये कोणकोणती अव्यय आलेली असतात तर न्यूनत्व बोधक मध्ये पण परंतु परी बाकी किंतु अशा प्रकारच्या अव्ययांचा समावेश या न्यूनत्व बोधक मध्ये होत असतो. म्हणजे अशा प्रकारे याने जोडलेलं प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असावी. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये बघा आता थोडं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण थोडं डिटेल देतो आहे. गौणत्व बोधक मध्ये म्हटल्यानंतर सर्वात पहिला प्रकार येतो म्हणजे स्वरूप, दुसरा प्रकार येतो तो म्हणजे कोणता तर कारण, तिसरा येतो उद्देश्य बोधक मी फक्त शॉर्टकट लिहितो आहे आणि चौथा येतो तो म्हणजे संकेत. अशा प्रकार 4 भागांमध्ये याची विभागणी आहे. स्वरूप मध्ये आलेली जी की रचना असते तर स्वरूप मध्ये आलेली रचना कशा पद्धतीची असते यामध्ये आलेले अव्यय जे काही असते म्हणून म्हणजे की जे. आता हे जे काही याने जोडलेले जे काही वाक्य असतं तर हे यामध्ये याने जोडलेलं वाक्य कधी संयुक्त वाक्य नसतं तर या प्रकारामध्ये आलेले वाक्य हे नेहमी मिश्र वाक्य असतं. याने जोडलेले जे काही वाक्य असतं या अव्ययाने तर नेहमी मिश्र वाक्य असतं. तर मित्रांनो अशा 2 भागांमध्ये उभयनिय अव्ययाची विभागणी आहे. पण जे प्रधानत्व मध्ये आलेलं प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. मी आता हे काही लिहित नाही तर संयुक्त वाक्याचे प्रकार आता TCS ने प्रश्न विचारलेला होता की संयुक्त वाक्याचे प्रकार किती. आता आमच्या पोराने सांगितले मी थोडं पुसून घेतो काही अडचण नाही. जेव्हा मिश्र वाक्याचा प्रकार असेल तेव्हा मिश्र वाक्याचं विश्लेषण असेल तेव्हा ते सांगतो. थोडं संयुक्त वाक्याच्या प्रकारांविषयी मला लिहायला जागा कमी आहे म्हणून संयुक्त वाक्य जे काही प्रकार आहे त्याचं विश्लेषण करतो. आता आमच्या पोराने 4 प्रकार सांगितले संयुक्त वाक्याचे. कोणते 4 ते समोर दिसतं ना त्याला हे 4 की समुच्चय विकल्प परिणाम आणि न्यूनत्व या 4 प्रकारांना तो काय म्हणतो ते संयुक्त वाक्याचे प्रकार आहे. ते चुकीचं आहे. संयुक्त वाक्याचे ते 4 प्रकार नाही. आता या वर्षी 5 नोव्हेंबर 2023 ला जो काही पेपर पार पडला तर त्या पेपरमध्ये सुद्धा संयुक्त वाक्याच्या उपप्रकारांवरती प्रश्न विचारलेला होता. मग आता संयुक्त वाक्याचे उपप्रकार हा पहिला उपप्रकार येतो तो म्हणजे कोणता केवल संयुक्त वाक्य. हा पहिला उपप्रकार त्यामध्ये समाविष्ट होतो. नंबर 2 चा येतो तो म्हणजे मिश्र संयुक्त वाक्य. म्हणजे अशा केवल संयुक्त वाक्य अशा पद्धतीने त्याचं लिखाण असलं पाहिजे. केवल संयुक्त लिहितोय फक्त त्यानंतर मिश्र संयुक्त अशा पद्धतीने. आणि नंबर 3 मध्ये जर तुम्ही गेलात ना तर मिश्र संयुक्त आल्यानंतर नंबर 3 मध्ये येतं केवल मिश्र संयुक्त. म्हणजे अशा पद्धतीने ही रचना किंवा एवढे प्रकार कुणाचे आहेत एवढे सर्व प्रकार संयुक्त वाक्याचे उपप्रकार आहे. केवल संयुक्त म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं की पहिलं केवल वाक्य असतं त्याच्या
त्याच्यानंतर दुसरं केवल वाक्य असतं. दोन्ही केवल वाक्य एका अव्ययाने जोडलेली असतात. मिश्र संयुक्त म्हणजे काय तर पहिलं मिश्र वाक्य असतं अधिक दुसरं मिश्र वाक्य असतं, पण ही दोन्ही मिश्र वाक्य एखाद्या अव्ययाने जोडलेली असतात. केवल मिश्र संयुक्त म्हटल्यानंतर काय असतं तर पहिलं केवल असतं दुसरं मिश्र असतं, पण दोन्ही वाक्य एका अव्ययाने जोडलेली असतात. संयुक्त म्हणजे प्रधानत्व बोधक उभयनी अव्ययाने जोडलेली असतात, म्हणून त्याला काय म्हटलं तर संयुक्त वाक्य म्हटलं जातं. अशा 3 प्रकारामध्ये त्याची विभागणी आहे. मग आता पर्याय वाचा. मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो हे येऊ शकत नाही, कारण की तिथं प्रधानत्व बोधक उभयनी अव्यय आलेला नाही. दुसरं वाक्य वाचा. मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो, हे सुद्धा केवल वाक्य, पहिलं सुद्धा केवल वाक्य आहे, दोन्ही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी जर रोज सकाळी योगासने करतो व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो. मित्रांनो 2 वाक्य एकत्र आलेली आहे की मी दररोज सकाळी योगासने करतो, पहिलं केवल वाक्य आहे बरं का. कोणतं आहे केवल वाक्य आहे. त्याच्यानंतर व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो, दुसरं सुद्धा केवल वाक्य आलेलं आहे. म्हणजे 2 केवल वाक्य इथं जोडलेली आहे. म्हणजे केवल संयुक्त या उपप्रकारामध्ये त्याचा समावेश होतोय. या कन्सेप्ट तुमच्या एकदम प्रॉपर क्लिअर पाहिजे. सर एवढं विचारलं जातं का परीक्षेमध्ये? येतं. TCS IBPS ला प्रश्न विचारला जातो, म्हणून एवढं सांगतोय. मी रोज सकाळी योगासने करून झाल्यावर आता इकडं हे सुद्धा केवल येत होतं, फक्त एकच वाक्य संयुक्त वाक्यामध्ये येत नाही. मी खूप डिटेल विश्लेषण याचं तुम्हाला करून दिलं. पुढे चला. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. या वाक्यातील अधोरेखित हे अधोरेखित केलाय भीती पसरणे. शब्दांचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा. बघा राधा, कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी नाक मुरडले. आता नाक मुरडले हा जो काही वाक्प्रचार आलेला आहे याचा अर्थ तर हा काही येऊ शकत नाही. भीती पसरणे काही येऊ शकत नाही. नापसंती दर्शवणे. आता ते जर त्या ठिकाणी विना परवानगी ते कार्य करताय, विना परवानगी इथं आंब्याच्या झाडाचं कैऱ्या पाडतायत, बरोबर आहे. मग आता नापसंती दर्शवतील का ते? नाही, अजिबात नाही, शक्यच नाही. ते नापसंती दर्शवू शकत नाही. ते वाईट कृत्य करताय म्हणजे नापसंती तर येऊ शकत नाही. कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला हे त्याचं योग्य उत्तर आहे. पांढरा फटफटीत पडणे म्हणजे चेहऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीती पसरणे. एकदम चेहरा पाहण्यासारखा झाला भाऊचा, असं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा अशा प्रकारची रचना तिथे समाविष्ट होत असते. म्हणून पांढरा फटफटीत पडणे म्हणजे काय तर तिथं भीती पसरणे हा त्याचा योग्य अर्थ प्रकट होतो. त्याच्यानंतर पुढे कैऱ्या पाडणारी मुले स्तिमित झाली. स्तिमित झाली अजिबात नाही. स्तिमित झाली म्हणजे स्तिमित होणे म्हणजे काय रे मित्रांनो? स्तिमित होणे या शब्दाचा अर्थ किंवा या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? स्तिमित होणे म्हणजे थक्क होणे. आता थक्क होणे असं नाही, ते थक्क नाही झाली. थक्क केव्हा होतो? आपण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर किंवा त्यांना त्या ठिकाणी समोरचा माणूस दिसल्यानंतर थक्क नाही होणार का? कारण की ते त्यांच्या मनामध्ये भीती असणार आहे, कारण की त्यांनी कृत्य केलं आहे वाईट, म्हणून त्यांच्या मनामध्ये भीती पसरलेली असणार आहे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. पर्याय क्रमांक 3 काही येऊ शकत नव्हता. कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी डोळा चुकविला अजिबात नाही, म्हणजे नजरे आड निघून गेले ते, बरोबर. नजरे आड म्हणजे आपल्या भाषेमध्ये चकवा देऊन निघून जाणे, ह्या वाक्प्रचार इथं लागू पडतो. चकवा देऊन निघून जाणे, बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे नजर कुणाची नसताना किंवा समोर असं वाटतंय की बाबा आपल्याला कुणी पाहणार नाही आणि लगेच तिथून काय करणे? पळ काढणे, निघून जाणे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे काही अवघड नाहीये, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हा प्रश्न झाल्यानंतर पुढे चला. आता प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतोय बघा. प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब याची मर्यादा पडते. आता मर्यादा म्हटल्यानंतर विषय संपला. आता याचं उत्तर तुम्हाला अगदी यायला पाहिजे, एकदम प्रॉपर पद्धतीचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता बघा काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आता हेच त्याचं योग्य उत्तर असावं, कारण की सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे काय तर याचा अर्थ होणार आहे मर्यादा निर्माण होणे. मर्यादा निर्माण होणे असा त्याचा अर्थ प्रकट होणार आहे. मर्यादा निर्माण होणे, बरोबर. आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हे तर काही येऊ शकत नाही, कारण की वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे सर्वांना माहिती आहे की आपण आपले जे काही कार्य आहे ते उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणे. ढवळाढवळ करणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सांगण्याची गरज नाही. उथळ पाण्याला खळखळाट पाय, थोडंसं नॉलेज असतं
पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बडे जाव करण्याची काही परिस्थिती असते त्याला म्हटलं जातं की उथळ पाण्याला खळखळाट फार. बरोबर, तुम्ही सुद्धा याची उत्तरं देऊ शकता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न थोडं डिटेल विश्लेषण मी देणार आहे. मी प्रश्न कमी घेतले पण कन्सेप्च्युअल घेतले, समजलं का? जास्तीत जास्त कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यातील उद्देश ओळखा. आता खरे मित्रांनो, उद्देश म्हणजे काय? उद्देश कशाला म्हणतात? तर उद्देश म्हणजे वाक्यातील जो काही कर्ता असतो त्याला उद्देश म्हणतात. मग आता वाक्यातील कर्ता तुम्ही कसा ओळखतात रे? तर वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जे काही क्रियापद असतं, आता या कन्सेप्ट मला वाटतं मी आधी सांगितलेल्या असाव्यात की वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं ते क्रियापद शोधावे ही सर्वात पहिली गोष्ट असते. नंबर 2 मध्ये क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाचा जो धातू आहे क्रियापदाचा धातू घ्यावा. बरोबर, हे नंबर 2 मध्ये आलेलं असतं. नंबर 3 मध्ये क्रियापदाच्या धातूला नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या, बरोबर ना, कोण किंवा कायने प्रश्न विचारावा. आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात की सर कोणने केव्हा प्रश्न विचारायचा, कायने केव्हा प्रश्न विचारायचा. जेव्हा वाक्यातील कर्ता पुरव तुम्हाला व्यक्तिवाचक ओळखायचा आहे रे तेव्हा वाक्यातील क्रियापदाला कोणने प्रश्न विचारा. जेव्हा वाक्यातील कर्ता तुम्हाला वस्तुवाचक ओळखायचा आहे तेव्हा वाक्यातील क्रियापदाला कायने प्रश्न विचारा. म्हणजे आता ह्या दोघच्या दोघ गोष्टी का सांगाव्या लागल्या? कारण की यावरती प्रश्न आयोगाने आतापर्यंत किंवा TCS IBPS ने यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं, सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद आहे संयुक्त क्रियापद आहे. बरोबर, कोणतं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. मग आता या वाक्यामध्ये जे संयुक्त क्रियापद असतं त्या संयुक्त क्रियापदावरून दिलेल्या शब्दाचा अर्थ प्रकट होत असतो. म्हणजे जो काही आधीचं आलेलं जे काही धातुसाधित क्रियापद असते, म्हणजे आता इथं काही धातुसाधित क्रियापद आलेलं नाहीये, बरोबर, तर ते एकच क्रियापद तिथं बनलेलं आहे, ते स्थानिक क्रियापद आहे. बरोबर, म्हणजे इकडे जर आपण आता लक्षात घेतलं तर याचा मूळ धातू जो काही आहे तर याचा मूळ धातू ये असा घेतला जातो आणि ऑलरेडी तिथं ये हा जो काही मूळ धातू आहे तो पुढे त्यांनी सांगितलेला आहे की सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. म्हणजे आज म्हटल्यानंतर हे जे काही आलेलं आहे वाक्यामध्ये हे क्रिया विशेषण अव्यय आलेला आहे. काय आलेला आहे? क्रिया विशेषण अव्ययाचा तो समावेश झाला. म्हणजे पहिला पर्याय काही येऊ शकत नव्हता, आला नाही हे संयुक्त क्रियापद आलेला आहे. सायकलवरून तुम्ही प्रश्न विचारू शकतात ना, येणारा कोण? बरोबर ना, वाक्यामध्ये जर करता एकच आहे. आता आला नाही या वाक्यातील जे काही पहिलं क्रियापद आला याचा मूळ धातू, आता काही क्रियापद असे आहेत की असत म्हणजे आहे याचा मूळ धातू काय घ्यायचा सर, हे ठरलेले त्याचे मूळ धातू जे काही आहे ना. आता याची कन्सेप्ट बरीच मोठी आहे, बॅच मध्ये मी ती सांगितलेली आहे बरं का, त्यासाठी सांगतोय. आता हे TCS IBPS ने विचारले, तलाठीला विचारलेले प्रश्न आहेत, ती समजलं का? तलाठीला विचारलेली प्रश्न आहेत. आता जो तलाठीचा पेपर पार पडला ना त्याला विचारलेली प्रश्न आहेत. या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे ना. 500 रुपये जास्त मोठी गोष्ट नाहीये. ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे म्हणजे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला आले पाहिजे. साधी प्रश्न येत नाही. आता इथं पोरं म्हणतील की संयुक्त क्रियापद मास्तरने शिकवलं की त्याच्या आधीचे आलेलं धातुसाधित क्रियापद असतं त्याचा मूळ धातू घेतला तो. आता काही पोरं म्हणतील इथं मूळ धातू येत नाहीये. अशी काही क्रियापद आहेत स्थानिक क्रियापद की त्या क्रियापदांचे धातू ठरलेले असतात. जसं आहेचा असं येतो, आलाचा ये येतो, समजलं का? अशी काही क्रियापद आहेत की त्याची धातू ठरलेली असतात. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तुम्हाला रे. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर प्रश्नाचं उत्तर नाही येऊ शकत ना. म्हणून येणारा कोण अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही इथं विचारू शकतात. येणारा कोण, तुम्हाला उत्तर सहज भेटते आहे येणारा मुलगा. म्हणजे या वाक्यातील तुम्हाला कर्ता मिळाला पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याला म्हणतात उद्देश ओळखणे, याला म्हणतात वाक्यातील कर्ता ओळखणे. समजलं का? अशा पद्धतीची कन्सेप्ट इथं क्लिअर असावी. बरोबर, त्याच्यानंतर चला पुढे. आता काही अडचण असेल, आता फक्त कर्त्यावरती प्रश्न होता, फक्त उद्देशावरती प्रश्न होता म्हणून त्यावरती मी बोललो. पुढे आहे कर्म म्हणजे काय, कर्मावरती प्रश्न असतो, विधेय विस्तारावरती प्रश्न असतो, उद्देश विस्तारावरती प्रश्न असतो. अजून एक महत्वाची संकल्पना ती म्हणजे विधानपूरक कर्म, कर्म विस्तार यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग या सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर असाव्यात ना. या सर्व संकल्पना क्लिअर होण्यासाठी तुम्हाला खूप चांगला पर्याय मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे.
चला जाऊया पुढे आता बघा. आता सर्व पोपट उडाले वाक्यातील प्रयोग ओळखा. काही सेकंदामध्ये तुम्हाला फक्त प्रयोग ओळखता आले पाहिजे. फक्त इकडे लक्ष द्या रे. तिघ प्रयोग मी तुम्हाला एका सेकंदामध्ये सांगून देतो. कर्तरी प्रयोग इकडं, इकडं हा कर्मणी प्रयोग आणि इकडं हा भावे प्रयोग. फक्त या तिघ प्रयोगाच्या प्रकारामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कर्तरी प्रयोग म्हटल्यानंतर वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो कर्ता नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो. त्याला कधीच प्रत्यय येऊ शकत नाही. हे कर्तरी प्रयोग ओळखण्याची अति महत्वाची खूण आहे. या व्यतिरिक्त कर्तरी प्रयोगामध्ये तुम्ही काहीच लक्षात ठेवू नका. कर्तरी प्रयोग संपला फक्त. आणि जर तुम्हाला कर्तरी प्रयोग म्हणजे प्रयोगाचं अजून लेक्चर बघायचं असेल तर तुम्ही आपलं जे काही लक्ष मराठी अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल, मराठीचं जी काही सिरीज आपण सुरू केली आहे समानार्थी शब्दांची किंवा घटकनीय प्रश्न विश्लेषणाची, तर तिथं जाऊन लक्ष मराठी अकॅडमीचं जे काही युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल सर्वांनी आवर्जून जॉईन करून घ्या. म्हणजे जेणेकरून नवनवीन जे काही मराठीचे अपडेट्स आहेत त्या चॅनलवरती मी घेत असतो ते चॅनल फक्त मराठीसाठी असणार आहे. प्रथम विभक्तीमध्ये असतो. इथं तुमचा कर्तरी जो काही प्रयोग आहे तो संपलाय. कर्मणी प्रयोगामध्ये एक गोष्ट लक्षात असू द्या की वाक्यामध्ये जो कर्ता असतो त्याला नेहमी प्रत्यय असते. नेहमी प्रत्यय त्याला जोडलेला असते. इथं तुमचा कर्मणी प्रयोग संपला. बाकीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याचे उपप्रकार असतील, इतर ज्या काही संकल्पना असतील त्या बॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगतोय की शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने हा प्रयोग अगदी काही क्षणात तुम्हाला लक्षात ठेवता येणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर भावे प्रयोग म्हटल्यानंतर वाक्यामध्ये आलेला कर्ता रे आणि वाक्यामध्ये आलेला कर्म या दोघांना प्रत्यय असते. म्हणजे असा तिघांमध्ये फरक आहे. इथं तुमचा प्रयोग संपला. एवढं बघायचं फक्त बस. आत्ता बघा इकडे लक्ष द्या. सर्व पोपट उडाले वाक्यातील कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही वाक्यातील प्रयोग ओळखू शकत नाही. आता सर्व पोपट उडाले या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आलेला आहे? उडाले. या क्रियापदाचा मूळ धातू काय आलेला आहे रे? उड. मग आता उडला तुम्ही प्रश्न विचारणार ना वाक्यातील कर्ता ओळखताना. वाक्यातील कर्ता ओळखताना तुम्हाला प्रश्न विचारावा लागणार आहे. उडणारे कोण? उडणारे कोण असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटते आहे पोपट. पोपटला तिथं काय नाहीये वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय जुडलेला नाही. कोणत्याही विभक्तीचं प्रत्यय जुडलेला नाही. तो प्रथम विभक्तीमध्ये आलेला आहे. म्हणजे तिथं विषय संपला. तो प्रथम विभक्तीमध्ये आलाय म्हणजे तो कोणताही प्रयोग असू शकत नाही. तो प्रयोग असू शकतो तो फक्त कर्तरी प्रयोग. तो कोणता प्रयोग असू शकतो? तो फक्त आणि फक्त कर्तरी प्रयोग असू शकतो. या व्यतिरिक्त डोकं पण लावायचं नाही, पुढे जायचं पण नाही. समजलं का? फक्त एवढं तुम्हाला बघायचं असते. कर्त्याला प्रत्यय नाही ना, संपला विषय. वाक्यामध्ये तो कर्तरी प्रयोग आहे. इथं मी प्रश्न घेतली, कमी प्रश्न घेतली, पण विश्लेषण डिटेल होतं. शॉर्टकट पद्धतीने बरंच यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहे. बरोबर क्रिया प्रयोग म्हटल्यानंतर पोरांना सर्वात जास्त अवघड जाणारा घटक आहे. पण खूप जास्त कन्सेप्ट मी पोरांना खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मांडत असतो. बॅच म्हणून तुम्ही एकदा बघा लेक्चर. एकदम सोप्या पद्धतीने सर्व कन्सेप्ट मी सांगितलेल्या आहे. इथं मी आता थांबणार आहे. तुमच्यासाठी अजून एक नवीन लेक्चर घेऊन येणार भाग 4चं. सर्वांनी आवर्जून ही सिरीज कंटिन्यू करा आणि यातून या कन्सेप्ट ज्या काही त्या क्लिअर करा. आणि तुम्हाला खरंच लेक्चर कसं वाटतंय कमेंट्स करण्याचा कंटाळा करू नका. इथं मी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.